क्रिस्पी कुरकुरीत मका कोथिंबीरची वडी। चला पाहूया। नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर आणि मक्याची वडी करणार आहोत। तर ह्यासाठी मी कोथिंबीर आधीच कट करून घेतलेली आहे, स्वच्छ साफ करून घ्यायची आणि व्यवस्थित अशी कट करून घेतली आहे। आणि मकी मी 2 घेतले आहेत आणि आता हे मी व्यवस्थित साफ करणार आहे। आता हे मी मके आधीच घेऊन ठेवले होते। ॲक्च्युली आता तुम्ही जर स्टोर करत असाल ना तर काय करायचं माहिती का, आधीच साफ नाही करायचे। तर साफ करून आपण जर फ्रीजमध्ये मके ठेवले ना तर हे जे मक्याचे दाणे असतात ना ते थोडे ना सुकतात, म्हणजे वाळतात, किंवा आपण आपल्या गावठी भाषेत बोलायचं तर आकसतात। तर असं होऊ नये ना म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवताना मका जो आहे ना हा सालासकटच म्हणजे साफ न करताच ठेवायचा आणि जेव्हा आपल्याला लागतो ना तेव्हा आपण तो साफ करूनच मग त्याची कोणती रेसिपी किंवा भाजायचं असेल, काहीही जे काही असेल, उकडायचे असतील तर ते तसंच न करता हे असं फ्रीजमधून काढायचं आणि साफ करून मगच हे शिजवायचे। आधीच आपण आणलेत भरपूर सारे आणि म्हणून साफ करून फ्रीजमध्ये ठेवूया असं नाही करायचं। तर अशा प्रकारे आपल्याला हे मका जो आहे हा जेव्हा रेसिपी करायची ना तेव्हाच हा साफ करायचा आहे। आता आपण ह्या मक्याचे दाणे काढून घेऊया। तर दाणे काढायची सुद्धा एक साधी सोपी ट्रिक आहे, ते मी तुम्हाला दाखवते। तर काय करायचं, हे जे असं आहे ना असं काढायचं, एकच लाईन, आधी एक लाईन काढायची, आधी ही एक लाईन काढायची। थोडेसे खराब होतात दाणे पण नंतर निघणारे सर्व जे आहेत ना हे इझिली निघून जातात। तर पहिली लाईन ही अशी काढायची, पहिली लाईन ही सुरीनेच काढायची आणि जी नंतर आपण जे दाणे काढतो ना ते आपल्याला हे असे पूर्ण मिळून जातात आणि ते एकदम सोप्या साध्या पद्धतीने, म्हणजे मका कट करायलाच पाहिजे प्रत्येक वेळी, किंवा मक्याचे दाणे किंवा मक्याचे दाणे जे आहेत हे काढताना खूप त्रास होतो, हे असं काही होत नाही। हे बघा, इझिली असे दाणे आहेत हे निघतात। तर आता हे सर्व दाणे मी काढून घेणार आहे आणि हे दाणे काढताना ॲक्च्युली खूप छान फिलिंग येते। हे बघा, झटपट, हे बघा, एकदम पटकन मका साफ होऊन जातो। अगदी 1 मिनिटाच्या आत हा मका साफ होतो। तर अशा सोप्या पद्धतीने इथे मी मके जे आहेत 2 साफ करून घेतलेत। आता हे व्यवस्थित मी एकदा पाण्यातून काढते, व्यवस्थित धुवून काढते। तर अशा प्रकारे हा मी मका जो आहे हा धुवून घेतला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो मका आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। जेव्हा मका आणि कोथिंबीर जेव्हा एकत्र येते ना खूप छान टेस्ट आणि हा मका खूप कुरकुरीत होतो। तर आता हे मी क्रश करून घेणार आहे। तर हे अशा प्रकारे क्रश करून घ्यायचं आहे। आता हे साईडला ठेवूया आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि लसूण आपल्याला अशा प्रकारे साफ करायचं आहे। पूर्ण सालं काढून घ्यायची नाही आहेत, अर्धवट साल साफ करून स्वच्छ धुवून हे घ्यायचं आहे। आलं आणि लसूण आणि मिरची, तर मिरचीचा इथे खूप मोठा रोल राहणार आहे। इथे मी मिरची जी आहे ना एवढ्या घेतल्या आहेत, म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिरच्या आहेत। या जर गडद हिरव्या रंगाची असेल ना तर 7 ते 8 मिरची बस होते, पण ही जी आहे ही पोपटी रंगाची आहे तर ही जास्त तिखट नसते, त्याच्यामुळे ही आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्या आहेत। कारण आपण ह्याच्यामध्ये काही तिखट लाल मसाला जो असतो ना तो का वापरणार नाही आहोत। जो मेन आपल्याला जो तिखटपणा हवा आहे ना तो आपल्याला ह्या मिरचीतूनच मिळणार आहे। तर भरपूर सारी भरभरून मिरची टाकायची आहे आपल्याला।
आता आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे। बघा, ह्या मक्याचा क्रश, ह्याची आपल्याला पेस्ट करायची नाही, पण ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे, एवढं लक्षात असू द्या। नाहीतर तुम्ही मका आणि मिरची आलं लसूण सुद्धा एकत्र पेस्ट कराल, तर तसं काही करायचं नाही आहे। आता ह्याची मी पेस्ट करून घेते। पेस्ट आपल्याला अशा प्रकारे हवी आहे, म्हणजे आपण जेव्हा कोथिंबीरमध्ये मिक्स करू ना, तेव्हा आपल्याला जास्त करून पाणी वापरायची गरज नाही। आता एका परातीमध्ये आपण जे सर्व काही तयार केलेलं आहे ते एकत्र घ्यायचं आहे। सर्वप्रथम आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहे आणि त्यानंतर आपण जो मक्याचा क्रश तयार केला होता ना, तो आपल्याला क्रश केलेला मका ह्यामध्ये घ्यायचा आहे। अशा प्रकारेच आपल्याला करायचं आहे। तुम्ही एकदम पेस्ट वगैरे काय करू नका, कारण ना पेस्ट झाली ना तर काय होतं, आपल्याला जो मक्याचा कुरकुरीतपणा जो फील होतो ना खाताना फ्राय झाल्यानंतर, तो मिळत नाही। तर त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण केलेली आलं लसूण मिरचीची पेस्ट, ही मात्र आपल्याला एकदम अशा प्रकारे हवी आहे आणि ही व्यवस्थित मिक्स करायची, म्हणजे आपल्याला ना ह्यामध्ये पाणी वगैरे काही घ्यावंच लागत नाही। विदाऊट पाण्याने आपण मक्याचा जो नॉर्मल मॉइश्चर असतो किंवा ही जी चटणी तयार केलेली आहे आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट, ह्याने आपल्याला खूप बाइंडिंग करायला खूप मदत होते आणि पाणी वापरायची गरज लागत नाही, त्यामुळे ओरिजिनल ऑथेंटिक टेस्ट राहते। आता आपण ह्यामध्ये काही गोष्टी आता एक्स्ट्राच्या ॲड करणार आहोत। हळद, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ हे घ्या आणि इथे मी तीळ, खसखस आणि हिंग हे मी आधीच काढून ठेवले होते। आपल्याला या क्वांटिटीमध्येच हे सर्व मिक्स करायचं आहे। आता बाइंडिंग होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बेसन, आणि जेवढी आपली अर्धी वाटी बेसन राहणार ना तेवढीच आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत। पण आता बाइंडिंग करताना जर तुम्हाला वाटलंच ना की पीठ घट्टसर हवं आहे पण होत नाही आहे, तर तुम्ही बेसनचं पीठ ॲड न करता तांदळाचं पीठ घ्या, कारण तांदळाच्या पिठामुळे काय होतं, तर वडी जी आहे ना ती कुरकुरीत होते आणि बेसनचं जर वापरलं ना तर गार झाल्यानंतर ही जी वडी आहे ना ही नरम पडते। तर त्याच्यामुळे तुम्ही वाटलंच ॲड करावंसंच वाटतं पीठ, तर तुम्ही तांदळाचं पीठ आहे ते घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। मंडळी, जर तुम्ही या चॅनलसाठी नवीन असाल आणि ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ नवीन अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल। आता इथे मला जो पीठ आहे हा घट्टसर करायचा आहे, म्हणून थोडंसं मी इथे तांदळाचं पीठ ॲड केलं आहे। तर तुम्हीसुद्धा असंच ॲड करायचं आहे, वाटलंच ॲड करायचंच आहे तर पीठ आपल्याला तांदळाचंच घ्यायचं आहे, बेसन ॲड करायचा नाही। तर अशा प्रकारे आपल्याला घट्टसर पीठ आहे हे तयार करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा ओवा घ्यायला मी विसरली होती, तर थोडंसं आपल्याला ओवा घ्यायचा आहे, कारण ओवामुळे आपल्याला आपण जे खातो ना ते पचनाला खूप हेल्प करतं। तर ओवा आपल्या कुठल्याही आलूवडीत म्हणा किंवा भजी असू दे कांद्याची, तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा घ्यायचाच, ते खूप चांगलं असतं आणि फ्लेवरसुद्धा खूप चांगला येतो। तर अशा प्रकारे हा जो वडीचा पीठ आहे हा तयार झालाच आहे। आता बाजूलाच मी इथे तीळ आणि थोडीशी खसखस ही पसरून घेणार आहे, ते का ते सुद्धा दाखवतेच। तर आधी हे व्यवस्थित असं पसरून घ्या। आता तुम्हाला वडी कशा शेपची हवी आहे त्या शेपमध्ये तुम्ही ह्याचा गोळा तयार करून घ्या। काही जण त्रिकोणी पडेल अशा प्रकारे त्याला शेप देतात, इथे मी गोलाकारच देणार आहे आणि कटिंग करताना थोडीशी क्रॉस करणार आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। अशा प्रकारे आधी रोल करा आणि रोल तयार झाला ना की आपल्याला आपण जो तीळ आणि खसखस जी खाली टाकली आहे त्याच्यावर अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे। असं रोल करून घेतल्यानंतर जी खसखस आणि जे तीळ आहेत ते व्यवस्थित अशी त्याची कोटिंग तयार होते अशा प्रकारे। आणि आता हे मी बाजूला ठेवून देणार आहे आणि पुढचे सर्व रोल हे मी असेच करणार आहे।
जर तुम्ही या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका। आणि ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। तर सर्व रोल तयार करून घ्या। आता आपल्याला हे जे रोल आहेत हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर एका पातेलीमध्ये पाणी घेऊन आपण जे तयार केलेले रोल आहेत ते ह्यामध्ये ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित अशी स्टीम देऊन 15 ते 20 मिनिटांकरिता व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आपण ज्या प्रकारे अळूवडी शिजवतो किंवा मोदक म्हणा किंवा पातोळ्या ज्या प्रकारे जेवढा वेळ शिजवतो ना त्याच प्रकारे आपल्याला हे सुद्धा मका आणि कोथिंबीरीची वडी ही शिजवून घ्यायची आहे। आता 10 ते 15 मिनिटांनंतर हे मी ओपन करत आहे। हे व्यवस्थित असे शिजले आहे। आता हे मी बाजूला करून थंड होईपर्यंत थांबून त्यानंतर हे मी कट करणार आहे। तर आता हे मी बाजूला काढते। आता हे जे रोल आहेत हे गार झालेच आहेत। हे मी तुम्हाला काढून दाखवते। गरम असतानाच काढू नका नाहीतर हे तुटतात। तर गार झाल्यानंतर हे बघा असं हे निघतं। आता आपण ह्याची कटिंग करूया। तर इथे मी कटिंग करताना अशा प्रकारे क्रॉस करत आहे जेणेकरून जी वडी आहे ती लांब सडक होईल। तर अशा प्रकारे मी ह्या सर्व वड्या कट करून घेते। तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। काही जण तर वाफवत सुद्धा नाही, डायरेक्ट जशी आपण कांद्याची भजी तळतो त्या प्रकारे तळून काढतात। तर अशा प्रकारे आपली जी वडी आहे ही तयार झाली आहे। आता आपण फ्राय करू। हे बघा एकदम सुंदर आणि व्यवस्थित अशी शिजली सुद्धा आहे। आता एका तव्यामध्ये तेल घ्या आणि तेल तापल्याबरोबरच आपण ह्यामध्ये जी वडी आहे ही फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे ही वडी फ्राय करून घ्यायची आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब कराच, पण सोबतच मी काही प्लेलिस्ट तयार केले आहेत। तर तुम्ही चॅनल व्हिजिट करून खाली प्लेलिस्ट व्हिजिट करा। तिथे तुम्हाला विविध प्रकारचे रेसिपीज पाहायला मिळतील। अशा प्रकारे आपल्याला ही एक साइड 5 मिनिटांकरिता लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायची आहे आणि 5 मिनिटांनंतर आपण ही पलटी करून आपल्याला ती बाजूसुद्धा 5 मिनिटांकरिता फ्राय करायची आहे। तयार केलेले हे वडीचे रोल तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता। साधारणतः 3 ते 4 दिवस हे व्यवस्थित असे स्टोर होतात। तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा हे घ्या, कट करा, फ्राय करा आणि ह्याचा आनंद लुटा। तुम्ही ही वडी लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा तुमचा उपवास असेलच तरी झटपट वडी तयार सुद्धा होते। तर अशा प्रकारे आता ह्याची जी बाजू आहे ही मी पलटून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी बाजू पलटून घेतली आहे। खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी ही मका कोथिंबीर वडी दिसतच आहे आणि मक्याचे दाणे तुम्ही बघा एकदम कुरकुरीत झालेत आणि हे वाफवून घेतल्यामुळे काय होतं तर फ्राय व्हायला पटकन मदत होते। तर अशा प्रकारे तुम्ही ह्या सर्व वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर अशी ही कुरकुरीत वडी तयार आहे। ही तुम्ही सॉससोबत खाऊ शकता। ग्रीन चटणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा तुमचा उपवास आहे, उपवासाला भाजीच्या जोडीला काहीतरी हवं आहे तर तुम्ही त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी हवं आहे क्रिस्पी आणि स्नॅक टाईप तर तुम्ही हे खाऊ शकता। तर अशी ही कुरकुरीत वडी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।